आहे स्टेथोस्कोप. ह्याला काय म्हणतात? स्टेथोस्कोप. ह्याला काय म्हणतात? चेस्ट पीस. हा अडल्टसाठी वापरला जातो, हा पेडियाट्रिकसाठी वापरला जातो. आणि ह्याला काय म्हणतात? इयर पीस, कारण आपण हे कानात लावतो त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला? इयर पीस. हे काय झालं? इयर पीसचा पूर्ण हँडल आणि ही ट्यूब इथे कनेक्टेड असते आणि प्रत्येक पुर्जे हे वेगळे होत असतात. आणि हे जर खराब झाले तर हे तुम्हाला रिप्लेस करता येते. हे डायफ्राम म्हणतात त्याला. हा पुढचा डायफ्राम आहे आणि हा पेडियाट्रिक मागचा डायफ्राम आहे. हे सोबत नेतात. हे इयर पीसेस आहेत, हे कानात लावायचे. पण ॲक्च्युली स्टेथोस्कोप आपल्याला जेव्हा वापरायचा असतो तेव्हा आपल्याला माहिती हवी असते की आपल्याला हा स्टेथोस्कोप कसा वापरायचा आहे. रुटीनली आपल्याला ह्याचा उपयोग करायचा असतो पण माहितीच नसते की स्टेथोस्कोप कसा वापरायचा आहे. तर आज आपण बघूया स्टेथोस्कोप कसा वापरायचा आहे. हे जे इयर पीसेस आहे हे आपल्या पुढे पाहिजे म्हणजे हवेत. हे असे मागे नकोत कारण आपली जी कानाची ऐकण्याची जी ट्यूब आहे ना ही या डायरेक्शनने जाते. त्याच्यामुळे आपल्याला हे जे आहे इयर पीस हे असे समोर हवेत आणि हे असा लावायचा असतो. हा असा लावायचा नाही, हा उलटा झाला. हा म्हणजे कसा झाला? हा सरळ झाला. तर हे जे इयर पीसेस आहे यांची तोंड अशी समोर हवीत, अशी मागे नको. हे चूक आहे, हे बरोबर आहे. मग हे एकदा लावल्यानंतर तुम्हाला हा डायफ्रामवर इथे टॅप करून बघायला लागते. 1 2 3 आवाज आला का? 1 2 3 आवाज आला का? समजा हा बंद असेल, 1 2 3 आवाज नाही आला, 1 2 3 आवाज नाही आला. मग आपल्याला पाहायला लागतं की हे स्टेथो लॉक तर नाही आहे, कारण हा लॉक आहे, हा अनलॉक आहे. अनलॉक झाला की आपल्याला आवाज ऐकू येतो. 1 2 3 आवाज आला का? हो. तर स्टेथोस्कोपला लॉक पण असतो. हा जो डायफ्राम असतो ह्याच्याने आपण हार्टबीट्स ऐकतो, ह्याच्याने आपण रेस्पिरेशन ऐकतो. पण हे जे मागचं छोटंसं आहे ज्याला आपल्याला लॉक करून याला खुलं करावं लागतं, हे ओपन असताना इकडनं काही ऐकू येत नाही आणि हे ओपन असताना इकडनं काहीही ऐकू येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण बीपी घेतो तेव्हा अनलॉक स्टेथोस्कोप आहे का हे बघून घेणे गरजेचे आहे, नाही तर तुम्हाला बीपी ऐकू येणार नाही. मग तुम्ही म्हणाल की बीपीच ऐकू येत नाही, हिला बीपी आहेच नाही, असं होतं. पण तसं आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. म्हणून आपण जेव्हा स्टेथोस्कोप आपण असा लावतो तेव्हा आपण टॅप 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 करून स्टेथोस्कोप अनलॉक आहे का ते बघायचं. आणि जेव्हा आपल्याला लॉक करायचा असतो तेव्हा याला हे असं फिरवून घ्यायचं, म्हणजे हा लॉक होतो आणि हा सुरू होतो. ह्याच्याने काय ऐकतो आपण? फिटल हार्ट रेट. म्हणजे काय असतं? लहान बाळांचे ठोके. जेव्हा तुम्ही पेरिफेरीमध्ये असता तेव्हा तुम्हाला FSH बघता यायला पाहिजे, कारण तुम्हीच तिथे सर्व असता, डॉक्टर्स नसतात. त्याच्यामुळे हार्ट रेट, फिटल हार्ट रेट तुम्हाला बघता यायला हवं. आणि तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करता तेव्हा डॉक्टर्सच बघतात, पण तरी पण माहिती असायला हवी की हा जो स्टेथोस्कोप आहे हा अनलॉक किंवा लॉक करता येतो आणि ह्याला वापरायचं कसं? ह्याला वापरायचं हे असं असतं. ह्याची तोंड अशी समोर हवी असते, अशी मागे नाही, अशी समोर हवी असतात आणि ही या पद्धतीने लावल्या जातात आणि स्टेथो चालू आहे की नाही ते बघितल्या जातं. आणि हे बघितल्यानंतर मग आपल्याला बघायचं असतं ब्लड प्रेशर. स्टेथोस्कोपचा वापर कसा करायचा ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचे काही क्वेश्चन्स असतील याबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मला विचारा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय मला उत्तर द्यायचं आहे किंवा तुमच्या क्वेरीज काय आहेत. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ANM GNM प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स फारच महत्त्वाचे असतात, कारण हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणी थेअरी विचारत नाही, प्रॅक्टिकल तुम्हाला येणे फार गरजेचे असते. तर प्रॅक्टिकलमध्ये 100% परफेक्ट असणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीच हे क्लासेस आहेत. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.